विधान परिषद घेतली, तुमच्यावर आरोप झालेले आहेत की तुम्ही निधी जो आहे तो वरुड मोर्शी मतदारसंघात वळवलेला आहे, कसं स्पष्टीकरण देणार, काय उत्तर देणार त्या आरोपांना? काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तत्कालीन आमदारांचे चेला पाटे यांनी माझ्यावर आरोप केला होता आणि त्याच्यात वर्तमानपत्रात सुद्धा काही बातम्या छापून आलेल्या असताना मी कागदपत्र मंत्रालयातून काढले असता त्यात तुम्हाला दिलेलंच आहे की साक्षांकित केलेल्या प्रमाणित केलेल्या प्रती आहे की स्वतःच्या तत्कालीन आमदार बच्चू कडूंच्या लेटर पॅडवरती त्यांनी स्वतःच्या सहीने केलेल्या पत्रावर, अजितदादांना दिलेल्या पत्रावर अचलपूर चांदूर बाजारचा निधी हा नगर परिषद क्षेत्रातला निधी हा वरुड मोर्शीमध्ये वळता केलेला आहे आणि माझं नाव घालून त्याच्यात नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषदेच्या तोंडावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की मी मतदारसंघ विकला, मी मतदारसंघाच्या बाहेरचा आहे वगैरे वगैरे. हे सुद्धा बाहेरचेच होते. यांना निवडून दिलं लोकांनी, तेव्हा हा प्रतिप्रश्न लोकांनी केला काय? म्हणजे हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केल्यासारखी गोष्ट आहे. म्हणून या सर्व गोष्टींना फाटा फोडण्यासाठी मी सर्वांच्या समोर हे सगळे पत्रक दिलेले आहे आणि त्याचा पूर्ण भंडाफोड केलेला आहे आणि हे त्यांची सवय आहे जुनीच की याच्या माध्यमातून दुसऱ्याला उघडं पाडणे आणि जनतेत संभ्रम निर्माण करणे. ते आता मला नाही माहिती, त्यांची इच्छा. बरेच आणि त्यांनी 20 वर्ष त्यांना लोकांनी प्रेम दिलं, लोकांना मूर्ख बनवून किंवा त्यांना एवढं प्रेम दिलं असतानाही फक्त पाडलं म्हणून त्यांचा बसपा काढण्यासाठी त्यांनी मतदारसंघातला निधी हा मोर्शी मतदारसंघात घेऊन गेले. आता काय भूमिका आहे तुमची आगामी काळात? हा निधी परत आणायचा आहे आणि जर नाही आणली तर मी माझ्या वैयक्तिक आमदार निधीच्या माध्यमातून हीच सर्व कामं मी स्वतः आणणार आहे आणि जनतेचे सांत्वन करणार. तुमची बदनामी झाली म्हणता, तुम्ही आयोगात कोर्टात जाणार का माननी दावा टाकणार? ते मी वकिलांची सल्ला घेऊन त्याच्याबद्दल निर्णय घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.